अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवनवीन दावे, खुलासे, वेगवेगळे ट्विस्ट येताना पाहायला मिळतात. तपासातून अनेक गोष्टी समोर येतात. मात्र या सगळ्यामध्येच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी आणखी जास्त धक्कादायक दावे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंतचे जर खराचे सीडीआर चेक केले तर यामध्ये तब्बल 17 वेळा राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. या व्यतिरिक्त रुपाली चाकणकर असतील, आशिष शेलार आहेत, चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे या सगळ्यांशी सुद्धा खरातचं वेळोवेळी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच नेते मंडळींचं आणि खरातचं वन टू वन फोनवर बोलण्या इतकं नेमकं कनेक्शन काय होतं, या सगळ्या कॉलवरती काय बोलणं झालं, या सगळ्याची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. या सगळ्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत. सर, काय सांगाल एकंदरीतच आत्ताचे जे काही दमानियांचे आरोप आहेत, ते आरोप जर पाहिले तर मंत्री लेवलचे सगळेच नेते वन टू वन खराची इतक्या वेळा संभाषण करतात. काय नेमकं असू शकतं या सगळ्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे हे कॉल किती वेळा झाले यातला काही फारसं महत्त्व नाही. परंतु आपण कुणालाही कॉल करतो किंवा कॉल स्वीकारतो, तर त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हे कॉल झाले असतील, तर त्यांचे संबंध आहेत आणि ते केवळ संबंध गप्पा मारण्यापुरते निश्चित नसावेत. तेवढा वेळ ह्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना अजिबात नसतो. त्यामुळे हे कॉल कशासाठी झालं, कुणाचं कुणाकडं काय काम होतं, ते काम झालं की नाही, याची चौकशी करण्याची गरज आहे. आणि याच्यातूनच जे पहिल्यापासून 25 वर्षे या माणसाला जे संरक्षण मिळालं, ते अशा नेत्यामुळे आणि अशा राजकारण्यामुळेच मिळालं आहे. सुरुवातीला आपला काही संबंध नाही, आपण फक्त दर्शनाला किंवा असं जायचो असंही म्हणणारे लोक, आता त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल सापडत असतील, तर त्यांनी काहीतरी निश्चितपणे त्याच्याबरोबर व्यवहार केलेला आहे. तो मग व्यवहार आर्थिक आहे, सामाजिक आहे किंवा आणखी कशा प्रकारचा आहे, याची चौकशी करणं हे पोलिसांचं काम आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर कॉल झाले असतील, तर या सगळ्यांनी आता एकत्रित राजीनामा दिला पाहिजे. कारण आता हे जर सत्तेमध्ये राहिले, तर या प्रकरणाची चौकशी अजिबात होणार नाही. त्यामुळे या सगळ्यांनी आता जोपर्यंत या प्रकरणातून सत्य बाहेर येत नाही, खरं काय आहे ते बाहेर येत नाही, तोपर्यंत या सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. चाकणकरांचा राजीनामा झालाय, उपमुख्यमंत्र्यांनीही आता तो राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर याच्यामध्ये खरं काय ते बाहेर येणं हे खूप अवघड होईल. सर, आत्तापर्यंत असं एकंदरीत दिसतंय, की चाकणकरांच्या राजीनाम्याची जेवढी मागणी झाली, त्या व्यतिरिक्त कुणाच्या राजीनाम्यांची मागणीच तेवढी जोर धरली नाही. आणि आता जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने हे सगळे कॉल्स वगैरे झाल्याचं समजतंय, आता तरी किमान जो न्याय चाकणकरांच्या बाबतीत झाला, तसाच न्याय इतर सगळ्या नेत्यांना मिळायला पाहिजे का? आणि म मिळणार का विषय? मी पहिल्यापासून हे म्हणतो, की ज्यांचा संबंध आहे आणि जे पदावर आहेत, त्या सगळ्यांचा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. जोपर्यंत अशी बडी मंडळी सत्तेमध्ये आहेत, तोपर्यंत या प्रकरणामध्ये ते ढवळाढवळ करणार. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा आणखी बाकी कोणी त्याच्यामध्ये येणारी नावं आहेत, त्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. नाहीतर मग हे प्रकरण संपलेलं आहे, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही किंवा काही निष्पन्न करायचं नाही असं ठरलंय, अशी शंका घ्यायला वाव आहे. सर, आणखी एक महत्त्वाचं असं, की आज नाही खरं तर कालच संध्याकाळच्या सुमारास वगैरे एस-आय-टी कडून शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची चौकशी करण्यात आली. आमने-सामने बसून ही सगळी चौकशी झाली. मात्र त्याच शिवनिका संस्थांवरती असलेल्या चाकणकरांना अद्यापही चौकशीसाठी बोलावण्यातच आलेलं नाहीये. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये इतक्या नेत्यांचे फोटो, व्हिडिओ, आता तर फोन कॉल सुद्धा समोर येतायत. मात्र आत्तापर्यंत एकाही नेत्याला चौकशीसाठी एस-आय-टीनं बोलवलेलंच नाहीये. ते आता पोलिसांची तपासाची काय पद्धत आहे हे माहिती नाही आपल्याला. परंतु जे इतके दिवस झाले याच्यातले जे मेजर लोक आहेत, रुपाली चाकणकर असतील किंवा आता आणखी काही 3 ट्रस्टी बोलवले त्यांना सगळ्यात आधी बोलवून चौकशी करायला हवी होती. अ, ती अद्याप झालेली दिसत नाही. याच्या मागची कारणं आता तेच पोलिसच सांगू शकतील. कारण अ, या तपासामध्ये एवढा उशीर व्हावा असं काहीच नाही. एस-आय-टी नेमली, भरपूर लोक कामाला आहेत. अशा स्थितीमध्ये हा उशीर समर्थनीय नाही आहे. त्यामुळे कदाचित असंही असेल, की रुपाली चाकणकरांना ते डायरेक्ट बोलवणार असतील, आपल्याला माहिती नाही. परंतु जो झालाय तो उशीर मात्र काही शंकांना जन्म देतो एवढं मात्र नक्की. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. राजकीय नेत्यांची इतकी कनेक्शन्स खरात बरोबर समोर येत आहे. असं कुठेतरी वाटतंय का, की खरातला अडकवून सगळे राजकीय नेते सुटतील? खरं सांगायचं याच्यावर तर पहिल्याच दिवशी मी म्हणालो, कारण झालंय काय, की ह्या बाबाचा 25 वर्षाचा म्हणजे जवळपास पाव शतकाचा प्रवास आहे. त्या पाव शतकामध्ये अनेक राजकीय नेते, अधिकारी येऊन गेले.
त्याच्याशी त्याचे चांगले संबंध आहेत, आर्थिकसुद्धा संबंध आहेत आणि इतरही काही संबंध असतील. आणि हे नेटवर्क एवढं मोठं आहे ना, की अगदी जरी मुख्यमंत्र्यांनी ठरवलं, तरी या नेटवर्कच्या संपर्कात न आलेला किंवा दुरान्वयीही संबंध नसलेला माणूस सापडणं, अधिकारी सापडणं, राजकारणी सापडणं हे अवघड आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास कोणकोणत्या, आणि ह्याच्यामध्ये अनेक गुन्हे आहेत. म्हणजे एक तर क्रिमिनल अँगल, त्याचा जो काही बलात्काराचा वगैरे असेल तो, लोकांना फसवण्याचा, अंधश्रद्धेचा, शिवाय आर्थिक गुन्ह्यामध्ये आता जे काही प्रशासनामध्ये आहेत त्या अधिकाऱ्यांचे आर्थिक गुन्हे, त्यांचे संबंध, ते कुठे कुठे प्रभाव टाकू शकतात, या सगळ्याच्या अंगलनं हा तपास व्हायला पाहिजे. त्यामुळेच, आणि आपल्याकडे बऱ्याचदा यापूर्वी असं झालेलं आहे की गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, हजारो लोकांना FIR दाखल करावे लागतील, म्हणून मग ते तपास पुढे झालेले नाहीत, गुन्हे झालेले नाहीत. तसं यामध्ये घडू नये अशी अपेक्षा आहे, परंतु अजून मात्र शंका घ्यावी अशी नक्की जागा आहे. नक्कीच आपण बघतोय की आजच अंजली दमानिया यांनी हे CDRचं नवीन प्रकरण एक समोर आणलेलं आहे. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांचे इतके 1 to 1 फोन कॉल झालेले आहेत अशोक खरात बरोबर, त्यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्याच न्यायानं त्यांनी सुद्धा राजीनामे दिले पाहिजेत अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. अर्थात इतक्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं आली आहेत की ते खरंच राजीनामे देणार का, किंवा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जितकी मोठ्या संख्येनं होत होती तशीच इतरही नेत्यांची, खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही राजीनाम्याची मागणी होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.